शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। जिल्ह्यांमध्ये झालेला आहे। 253 तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी आजपासून गोडवायला सुरुवात झालेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। त्याप्रमाणे आज दुपारपासून नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी शेतकरी बांधवांचा दिवाळी पाडवा आणि या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांची भाऊबीज या ठिकाणी गोड सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी 20 ऑक्टोबर पासून सुरुवात करण्यात आलेली होती। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर म्हणजे 22 पर्यंत या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील। तशा प्रकारची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदरच वाटप व्हायला पाहिजे होते, जेणेकरून तुमची दिवाळी गोड झाली असते। परंतु हे पैसे ऐन दिवाळीमध्ये वाटप होत असल्यामुळे शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणामध्ये चिडाचिड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो काळजी करू नका, सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण होता, त्यामुळे सरकारने आता दिवाळीमुळे लगेच पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचा दिवाळीचा पाडवा गोड व्हायला पाहिजे, भाऊबीज गोड व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून पीएमचा 21 हप्ता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचा दिवाळी गोड झालेली आहे, पाडवा गोड होणार आहे आणि भाऊबीज सुद्धा गोडच होणार आहे। त्या अनुषंगाने नमोचा 8वा हप्ता वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो आज एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांना या हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत, कारण हे पैसे आधार कार्डच्या डीबीटीच्या माध्यमातून वाटप होत असतात। त्यामुळे काही शेतकरी बांधवांना आज पैसे जमवतील, काही शेतकरी बांधवांना उद्या पैसे जमवतील, तर काही शेतकरी बांधवांना परवा दिवशी पैसे वाटप होणार आहेत। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमोचे लाभार्थी असतील, पीएमचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही, कारण प्रत्यक्षमध्ये खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येतच आहे। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4000 रुपये वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत। तर हे पैसे कशा पद्धतीने वाटप होत आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना वाटप होत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। शेतकरी बांधवांना तुमची सुद्धा यंदाची दिवाळी गोड होऊन जाणार आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील किंवा शेतकरी बांधवांनो कर्ज घेतलेले तुम्ही शेतकरी बांधव असाल, तर तुमच्यासाठी ही दिवाळी सर्वात मोठी आणि आनंदाची दिवाळी होणार आहे, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीविषयी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रमुख 20 बँकेमधील पात्र शेतकरी बांधवांची सरसकट 1.5 लाखांची कर्जमाफी होणार आहे। त्यासोबत जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2025 चा पीक विमा आणि मागील 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी या ठिकाणी गोड सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणारे आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणारे 52 लाख शेतकरी बांधव यांची दिवाळी कशा पद्धतीने गोड होत आहे त्याचीच माहिती या ठिकाणी देत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। म्हणजे सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता वाटप होत आहे, त्यानंतर लगेच बँकांची यादी या ठिकाणी वाचून दाखवतो। म्हणजे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं।
जरी तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तरी पण या ठिकाणी कसलाही उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण पहिल्या दिवसाच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, लगेच दुसऱ्या दिवसाच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी आणि तिसऱ्या दिवसाच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमची सुद्धा नमोच्या 8व्या हप्त्याची, पीएमच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आपण पीक विम्याचे अपडेट पाहणार आहोत, कर्जमाफीचे अपडेट पाहणार आहोत। त्या अगोदर या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, तर ते कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमायला सुरुवात झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाहीत, म्हणजेच कोणत्या शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होत आहे, पाडवा गोड होत आहे, भाऊबीज गोड होत आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार नाही, भाऊबीज गोड होणार नाही, पाडवा गोड होणार नाही, याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे। कारण शासनाच्या माध्यमातून परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, त्याप्रमाणेच निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही। जे खरोखर नमो शेतकरी योजनेचे पीएमचे लाभार्थी असतील अशा सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी 100 आणि 101% गोड सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी आपण सर्वात अगोदर सुरुवात करूया ती म्हणजे जिल्ह्यांची। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामधील सरासरी 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। तर अशा 52 लाख शेतकरी बांधवांना एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होणार होते, परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर ते नुकसान पाहून सरकारने दिवाळी गोड करण्यासाठी हे पैसे वाटप केल्याचे या ठिकाणी सांगण्यात येत आहे। कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नमोचा 8वा हप्ता वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आणि पीएमचा 21 हप्ता विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमोचे पीएमचे लाभार्थी असतील तर अशा शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, खटाखट तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसानचे लाभार्थी असतील तर त्या शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमची या ठिकाणी दिवाळी गोड होईल, तुमचा दिवाळीचा पाडवा गोड होऊन जाईल आणि भाऊबीजची या ठिकाणी ओवाळणी म्हणू शकता किंवा भाऊबीजच्या निमित्ताने हे पैसे जमा सुद्धा होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांना, राज्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। अवकाळी पावसामुळे अगोदर नुकसान झालं, त्यानंतर परत या ठिकाणी मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेलं होतं। तर या 2 पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं। तर अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे पात्र शेतकरी बांधवांची दिवाळी या ठिकाणी गोड होईल की नाही असा प्रश्न उद्भवलेला होता, परंतु या ठिकाणी आता हा प्रश्न सुटलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने कमेंट केलेल्या होत्या, परंतु शेतकरी बांधवांना आता प्रत्यक्षामध्ये तुमची प्रतीक्षा संपत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता वाटप होईल, परंतु जे शेतकरी बांधव पात्र नसतील तर त्यांना नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता मिळणार नाही। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे, पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु जे शेतकरी बांधव या ठिकाणी पात्र नसतील, या ठिकाणी पात्रतेमध्ये अटींमध्ये बसत नसतील तर अशा शेतकरी बांधवांना पैसे न वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांना, हे सरकार सर्व शेतकरी बांधवांचं सरकार आहे। शेतकरी बांधवांमुळेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार आल्याचे या ठिकाणी बोललं जात आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमच्यावरती सरकार जास्तीत जास्त लक्ष देत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त निधी वाटप करायला या ठिकाणी सुरुवात सुद्धा करण्यात येत आहे। बघा शेतकरी बांधवांना, आता तुमची काळजी करायची प्रतीक्षा संपलेली आहे। प्रतीक्षा संपून
प्रत्यक्षामध्ये खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर एकंदरीत या 3 दिवसांमध्ये ज्या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत, हे पैसे कशा पद्धतीने वाटप होत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना वाटप होत आहेत, कोणाला मिळत आहेत, कोणाला मिळणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा शेतकरी बांधवांना, भरपूर शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, भरपूर शेतकरी बांधव या ठिकाणी कर्जमाफीचे लाभार्थी आहेत। जर तुम्ही या ठिकाणी कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण प्रत्यक्षामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आता प्रत्यक्षामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांना, आता काळजी करायची गरज नाही, सत्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। या ठिकाणी बँकेचे मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम चे लाभार्थी असाल, तर आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार पीएम चे लाभार्थी असणारे आणि नमोचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपत आहे, कारण या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे पैसे वाटप होत आहेत। शेतकरी बांधवांचा दिवाळी पाडवा, भाऊबीज या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये परिपत्रके सुद्धा काढण्यात आलेले आहे। या परिपत्रकांमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे की आम्ही कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय करणार नाही। जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी असतील त्यांना पैसे वाटप करू, परंतु जे शेतकरी बांधव लाभार्थी नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये अगोदरच सोडण्यात येणार होते, परंतु सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे हे पैसे लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणं शक्य झालेले नाही। परंतु आता काळजी संपलेली आहे, आता प्रतीक्षा संपलेली आहे, कारण प्रत्यक्षामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण या ठिकाणी पसरल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांना, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम चे लाभार्थी असाल, तर तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही। प्रत्यक्षामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायला सुरुवात केलेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर या ठिकाणी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। लगेच बँकांची यादी बघून घेऊयात। बघा जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। जर तुम्ही जिल्ह्यांची आणि बँकांची यादी न पाहता या ठिकाणी व्हिडिओ सोडून दिला तर या ठिकाणी तुमची अडचण होऊ शकते, या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही फक्त पात्र लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांनाच नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता वाटप करत आहोत। अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पैसे वाटप करत आहोत, कारण 2025च्या मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना या ठिकाणी अवकाळी पावसामुळे, मान्सून पावसामुळे नुकसान झालेलं होतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अशा पद्धतीने माहिती सुद्धा देण्यात येत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना ज्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना नुकसान भरपाई, ज्यांचं नुकसान झालेलं असेल त्यांना अतिवृष्टीची मदत, अशा पद्धतीने हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमचं खरोखर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला पीक विम्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पैसे वाटप होतील, परंतु जर तुमचं नुकसान झालेलं नसेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांना, आपण पीक विम्याचा नाही तर नमो आणि पीएमचा हप्ता कशा पद्धतीने वाटप होत आहे त्याचीच माहिती घेत आहोत। बघा पीएमचा हप्ता, नमोचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये वाटप होत आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांना, याच्यामध्ये सर्वात अगोदर परभणी जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे। त्यासोबतच बीड जिल्हा, अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, अशा प्रमुख जिल्ह्यांना सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना रत्नागिरी असेल, रायगड असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, अशा जिल्ह्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सर्व जिल्ह्यांमधील सरासरी 52 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपून जाईल। प्रत्यक्षामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती सुद्धा येणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली।
यामध्ये SBI बँक असेल, पोस्ट बँक असेल, म्हणजेच सरकारी, खासगी त्यासोबत सहकारी बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करू नये। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना या दोन्ही योजनांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली होती। हे माहिती तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत येतच राहणार आहे। आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता, PMचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। कारण शेतकरी बांधवांनो, सरकार या ठिकाणी अतोनात प्रयत्न करत आहे, लवकरात लवकर पैसे जमा करण्यात येतील।